कागल पंचायत समितीच्या वतीनं गुणवत्ता प्राप्त शिक्षक आणि मार्गदर्शकांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात 5वी, 8वी शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ताधारक, 4थी, 7वी प्रज्ञाशोध परीक्षा पात्र, नवोदय विद्यालय प्रवेश पात्र विद्यार्थी तसंच चला करू प्रगत वर्ग अभियानांतर्गत कार्यरत प्रगत वर्ग मार्गदर्शक शिक्षकांचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगत प्रशासनासह शाळांनी विद्यार्थ्यांच्या गळतीची कारणं जाणून घेत गळती थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं। मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी शिष्यवृत्ती परीक्षांमधील यशात राज्यात आघाडीवर असलेला कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुका 3ऱ्या क्रमांकावर असून तो 1ल्या क्रमांकावर यावा यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावं असं आवाहन केलं। जिल्हा परिषदेच्या वतीनं मिशन उत्कर्ष योजना राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, सुनील पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी RS गावडे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी अप्पासाहेब माळी, डाएटचे प्राचार्य राजेंद्र भोई, उपशिक्षणाधिकारी SK यादव, शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब निंबाळकर यांच्यासह प्राथमिक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका, गुणवत्ताधारक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते।